ठाणे शहर पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शाखेनं अंमली पदार्थांच्या तस्करी विरुद्धच्या मोठ्या कारवाईमध्ये ओडिशा आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात गांजा तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे। आरोपीचं नाव चिन्ना टागूर लक्ष्मण नायक, वय वर्ष 36 असे। पोलिसांनी 638 किलो गांजा आणि एक चारचाकी वाहन जप्त केले, ज्याची किंमत एकूण 2,14,00,000 रुपये आहे। पोलीस कॉन्स्टेबल जयकर जाधव यांना मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की खामगाव टोलनाका परिसरातून गांजा घेऊन जाणारी एक कार कळव्याकडे येणारे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी सापळा रचला आणि संशयास्पद वाहनाला अडवलंय। तपासणी केल्यावर कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवल्याचं आढळून आलंय, ज्यामुळे आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलंय आणि अटक करण्यात आली आहे। कायद्याच्या संबंधित कलमांखाली कळवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यायालयाने आरोपीला 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अमरसिंग जाधव यांच्या मते हा अंमली पदार्थ कोणाला पुरवायचा होता हे निश्चित करण्यासाठी आणि त्यात गुंतलेल्या व्यापक ड्रग तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे।